अतिशय भयानक थंडीमध्ये काहीच काम करायची इच्छा होत नव्हती, पण जेवण तर बनवावंच लागणार. अगदी अर्धा पाऊण तासामध्ये मस्त असा मेनू मी इथे आज बनवलाय. आपल्याला गरजेनुसार डाळ आणि तांदूळ काढून घ्यायचे. इथे तुरीच्या डाळीचा मी वापर करतेय. आपल्याला इथे डाळ तांदळाचा कुकर लावून घ्यायचा आहे. डाळ तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. गरजेनुसार डाळ आणि तांदळामध्ये पाणी ठेवले. तांदळामध्ये मीठ घातलंय, डाळीमध्ये हळद, हिंग, कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घेतेय. कुकरमध्ये डाळीचा डबा मी खाली ठेवते, म्हणजे डाळ चांगली शिजली जाते. आणि वरती आपण तांदळाचा डबा ठेवलाय. वरती तांदळाचा डबा ठेवून आपण ताट ठेवून यावरती बटाटे जे आहेत ते उकडून घेणार आहोत. म्हणून मध्यम आचेवरती आपण इथे 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवतेय. हिला बघून तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आमच्याकडे केवढी थंडी आहे. इथे छान आपण कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेऊया आणि कुकर आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवतोय. तोपर्यंत आपल्याला काही तयारी करायची. एक कांदा बारीक चिरून घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि काही लसणाच्या कुड्या सोलून घेतलेल्या आहेत. कारल्याची मी इथे चिप्स बनवणार आहे. पटकन 2 कारली घेतली, त्याच्यामधल्या बिया आपण काढून घ्यायच्यात आणि मग ही कारली आपल्याला एकदम पातळ अशी चिरून घ्यायची. जितकी पातळ चिरता येईल तितकी पातळ चिरायची, म्हणजे ती क्रिस्पी बनतात. भांड्यामध्ये धुतलेलं कारलं जे आहे ते मी काढून घेतलंय. हळद घातलीये, लाल तिखटाचा वापर करते, धनेपूड घातलीये, जिरेपूड मी इथे वापरते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय. बेसन आपण 2 चमचे आणि 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतोय. इथे कॉर्नफ्लॉवरचा पण तुम्ही वापर करू शकता. आता ही पिठं किंवा हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. थोडंसं तेल पण मी इथे घातलंय. अगदी थोडासा पाण्याचा हपका मारते, म्हणजे पिठं जी आहेत ती कारल्याला व्यवस्थित चिकटली जातील. आता हे जे कारलं आहे ते आपण काही वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत. सगळ्यात शेवटी आपण कारलं तळणार आहोत, म्हणजे ते छान क्रिस्पी आणि मस्त मसालेदार लागतं. हे झाकून मी कारलं बाजूला ठेवतेय आणि आपण आता कुकरकडे वळूया. कुकर मस्त गार झालेला आहे. उकडलेले बटाटे जे आहेत ते काढून घेते, त्याची सालं काढून फोडी करून ठेवतेय. भात आपण बाजूला ठेवूया आणि डाळ पण आपण काढून घेतोय. डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ जी आहे ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची. मस्त अशी फोडणी देऊया. इथं तेल घेतले, तेल गरम झाल्यावर मोहरी काढतेय. त्यानंतर जिरं घातलेलं आहे, हिंग घालून घेते, कढीपत्त्याची भरपूर पानं वापरायची आहेत. लसणाच्या कुड्या ज्या ठेवल्या होत्या त्या बारीक करून यामध्ये मी वापरते. लसूण लाल झाला पाहिजे. त्यानंतर कांदा घालून घेतला आणि आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतण्यासाठी इथे चवीनुसार मीठ घालून घेते. चांगला कांदा परतला गेल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून तोही व्यवस्थित मी इथे परतून घेते. हळद पाव चमचा घातली. त्यानंतर धनेपूड वापरते, घरचं लाल तिखट घेतलंय. कांदा लसूण मसाला आपल्याला घालायचा आहे, गोडा मसाला घालायचा आहे, सुक्या लाल मिरच्या मी वापरल्यात. मस्त परतून घेतला हा मसाला. डाळ काढून घेतेय. अतिशय जबरदस्त लागतं हे वरण, नक्की करून बघा. आवडीनुसार आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर छान आपल्याला इथे उकळी आणायची. सगळ्यात शेवटी मी इथे गुळाचा खडा वापरते आणि साजूक तूप 1 चमचा घातलेला आहे. अतिशय जबरदस्त होतं हे वरण आणि बनवायला अतिशय सोपे आहेत. घरच्याच गोष्टींचा आपण इथे वापर करतोय. छान उकळी आल्यानंतर आता भाजी बनवायला घेऊया. दुसऱ्या कढईमध्ये तेल काढून घेतेय. तेल चांगलं तापल्यानंतर परत आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपण इथे घालतोय. एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतलाय. कांदा परतला जावा म्हणून यामध्ये मीठ घातलंय. कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे हळद घालतो आहोत. हळद आणि फक्त धनेपूड आपल्याला इथे वापरायचे. मस्त परतून घेतले सगळं. उकडलेले जे बटाटे होते फोडी करून ठेवलेले ते आपण पूर्ण यामध्ये काढून घेतोय. सगळं मिक्स करतोय. मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की आपली ही बटाट्याची पिवळी भाजी जी असते ना ती तयार होते. पटकन बनते आणि टेस्टला अतिशय भन्नाट, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी आहे. तर अशी आपण इथे वरण आणि भाजी बनवून घेतली. आता तळणीकडे जाऊया. तर तळण्यासाठी मी तेल इथे छोट्या कढईमध्ये काढून घेतले. थोडेसे पापड तळून घेते आणि लगेचच आपल्याला जे कारलं आहे ते तळून घ्यायचंय. तर तेल जे आहे ते छान तापवून घ्यायचं आणि नंतर लो फ्लेम करून इथं कारलं आपण सोडून घेऊया, जितकं कढईमध्ये बसते तितकं. आणि मग आपण मध्यम आचेवरती किंवा लो फ्लेमवरती हे कारलं तळून घ्यायचंय, म्हणजे ते कुरकुरीत होतं. हाय फ्लेमवरती तळायचं नाहीये. तर मी इथं मध्यम आचेवरती मस्त कुरकुरीत हे कारलं जे आहे ते तळून घेतले. कारल्याचे चिप्स कधी बनवले नसतील तर ही बिलकुलच मिस करायची नाहीये रेसिपी. इथे आता तुम्ही बघताय कुरकुरीत असं कारलं आपण काढून घेतोय. नाही नाही म्हणता म्हणता मस्त अशी थाळी आपण इथं बनवलेली आहे. बनवायला सोपी, हेल्दी आणि इतकी टेस्टला भन्नाट लागते ना. दुनियातलं कुठलंही तुम्ही काहीही खाल्लत ना तरी ही जर थाळी आली ना समोर तर यासारखं सुख नाही. नक्की रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.